विधानसभेच्या निवडणुका जवळ येताच महायुतीतून महाविकास आघाडीकडे उड्या पडताना दिसतात। भाजपच्या नेत्या सूर्यकांता पाटलांचा उद्या शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश आहे, तर लवकरच आणखी 2 नेतेही मवियात येणार आहेत। पाहूयात। भाजपच्या नेत्या आणि माजी केंद्रीय मंत्री सूर्यकांता पाटील शरद पवार गटात प्रवेश करणार। गोंदियातील भाजपचे माजी आमदार रमेश कुथेही काँग्रेसच्या वाटेवर, तर कोल्हापुरातले अजित पवार गटाचे राष्ट्रवादीचे नेते प्रदेश उपाध्यक्ष केपी पाटील हे महाविकास आघाडीच्या वाटेवर आहेत। लोकसभेचे निकाल लागताच आणि विधानसभेच्या निवडणुका डोळ्यासमोर असतानाच महायुतीला झटके बसताना दिसतात। मंगळवारी शरद पवारांच्या उपस्थितीतच सूर्यकांता पाटील तुतारी हाती घेणार आहेत। सूर्यकांता पाटील हिंगोलीच्या भाजपच्या माजी खासदार आणि माजी केंद्रीय मंत्री राहिल्यात। काँग्रेस, राष्ट्रवादी आणि भाजप नंतर आता पुन्हा त्या शरद पवारांच्या राष्ट्रवादीत जाणार आहेत। 2014 मध्ये सूर्यकांता पाटील यांनी राष्ट्रवादी सोडून भाजपमध्ये प्रवेश केला होता। 1970 ते 1972 दरम्यान त्या जनसंघाच्या नेत्या राहिल्यात। 1980 मध्ये हदगाव विधानसभेतून काँग्रेसच्या आमदार झाल्या, तर 1986 मध्ये त्यांना राजीव गांधींनी राज्यसभेवर खासदार केलं होतं। 1991 मध्ये नांदेड लोकसभा, तर 1996 मध्ये हिंगोली लोकसभेच्या निवडणुकीत त्या खासदार झाल्या आणि 1998 मध्ये राष्ट्रवादीत त्यांनी प्रवेश केला। शेवटी आता प्रत्येकाला कुठल्या पक्षात जाण्याचा अधिकार आहे। आता ते का जात आहेत, कशासाठी जात आहेत याची मला कल्पना नाही, परंतु लोकसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्या ठिकाणी शरद पवारांकडे जाऊन आपल्याला काही निवडणुकीत हासिल होणार आहे असा जर कोणाचा समज असेल तर विधानसभेला मला वाटतं अशा प्रकारे प्रवेश करणारे त्या ठिकाणी हतबल होतील, त्यांच्या हातात काय लागणार नाही। सूर्यकांता पाटलांपाठोपाठ भाजपला विदर्भातल्या गोंदियात देखील धक्का बसलाय। माजी आमदार रमेश कुथेंनीही आपला राजीनामा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना पाठवलाय। आता कुथे काँग्रेसच्या वाटेवर असल्याची माहिती आहे। 19/6/2018 रात्री 12-1 वाजता आदरणीय फडणवीस साहेब यांच्यासोबत रात्री विमानतळावर माझी बोलणी झाली की 19च्या निवडणुकीत मला आमदारकी द्यावी। त्यांनी हो बोलले होते। नंतर कळलं की जे पक्षात येतात त्यांना तेवढा सन्मान मिळत नाही। इकडे कोल्हापुरातील अजित पवार गटाचे नेते केपी पाटील हे देखील महाविकास आघाडीच्या वाटेवर आहेत। विशेष म्हणजे अजित पवार गटाचेच AY पाटील हे देखील महाविकास आघाडीच्या वाटेवर आहेत। राधानगरी विधानसभेतून शिंदेच्या शिवसेनेचे आमदार प्रकाश आबिडकर यांच्या विरोधात लढण्यास ते इच्छुक आहेत। विधानसभेत राधानगरीची जागा शिंदे गटाला जाणार असल्यानं केपी पाटील आणि AY पाटील यांच्यामध्ये चढाओढ लागली आहे। नाही, दिशा अजून आम्ही बदललेली नाही। आता आमच्या लोकांची दिशा बदलली आहे, मतदारांची दिशा बदलली आहे। आता लोक काय सांगतील, कार्यकर्ते काय सांगतील, ज्यांच्या जीवावर आम्ही राजकारण गेले 40 वर्षे करत आलो या विभागामध्ये, लोक सांगतील ते ऐकणार, लोक सांगतील ते। काही दिवसांआधीच केपी पाटलांच्या बिद्रिया साखर कारखान्यावर कारवाई झाल्यानं महायुतीचेच मंत्री हसन मुश्रीफ नाराज झाले होते। मला वाटते परवा शाहू महाराज खासदार म्हणून भुदरगडच्या दौऱ्यावर होते, तिथं प्रचंड उत्साहात केपी पाटील साहेबांनी महाराजांचं स्वागत केले। त्याचे पडसाद उमटले का नाही मला माहीत नाही, परंतु अशा कारवाई चुकीच्या आहेत। हा बिद्री साखर कारखाना 65,000 लोकांच्या मालकीचा, सामान्य शेतकऱ्यांचा आहे। शेतकऱ्याची संस्था अडचणीत आणून कोण राजकारण यामध्ये साधत असेल तर ते दुर्दैव आहे। ही जी कारवाई आहे याचा सुद्धा मी निषेध करतो। तुम्हाला महाविकास आघाडीकडे केपी पाटील जात आहेत आणि म्हणून मग त्याच्या घरावरच तुम्ही इन्कम टॅक्स किंवा ईडी छापा घालायचा हो। 65,000 सभासदांच्या मालकीच्या कारखान्यावर अशा प्रकारची कारवाई करणं हे आम्हाला काय आवडलेलं नाही। आम्ही याचा तीव्र निषेध करतो। केपी पाटलाच्या मालकीचा दुधंगा बेदंगा कारखाना नाही। राजकारणामध्ये अशा पद्धतीने करून कधी राजकारण यशस्वी होत नाही। विक्रम, आ तो गए, जाओगे कैसे? बड़े आराम से। ये देश हेलो, मैं आ रहा हूँ और हाँ, भगा कर ले जाऊंगा। सिक्योरिटी! भैया, भाग गई, पकड़ो उनको। हेलो, बोला था ना, भगा कर ले जाऊंगा। विक्रम, एक हिंट तो देते। हिंट, बड़े आराम से। लोकसभेत महाराष्ट्रात वेगवेगळे निकाल लागलेत। महायुतीवर महाविकास आघाडी भारी पडली।
आता विधानसभा मतदारसंघाचं गणित पाहून महायुतीतून आउट गोईंग तर महाविकास आघाडीत इनकमिंग सुरू होताना दिसत आहे. ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी. विक्रम, आ तो गए, जाओगे कैसे? बड़े आराम से. ये देश हेलो, मैं आ रहा हूँ. और हाँ, भगा कर ले जाऊंगा. सिक्योरिटी! भैया, भाग गई, पकड़ो उनको. हेलो, बोला था ना, भगा कर ले जाऊंगा. विक्रम, एक हिंट तो देते. हिंट. बड़े आराम से. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.